नमस्कार. कनेक्टेडमध्ये आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण पर्यटन, वाहतूक व संदेशवहन बघणार आहोत. चला तर मग या पाठात पुढील मुद्दे शिकूया. ब्राझीलमधील पर्यटन, भारतामधील पर्यटन, ब्राझीलमधील वाहतूक, भारतामधील वाहतूक, ब्राझीलमधील संदेशवहन, भारतामधील संदेशवहन. ब्राझीलबद्दल आपण बरीच माहिती घेतली आहे. आता पुढील माहिती बघूया. पांढऱ्या वाळूच्या पोळणी, आकर्षक स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहर पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. पुढील आकृतीवरून 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. तसे असले तरीही पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. हे प्रामुख्याने त्या देशाची लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून आहे. त्यानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा कमी दिसतो व या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसते. आपण आकृतीवरून बघू शकतो की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे, परंतु ही वाढ 2010 पासून अधिक झालेली आढळते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे. परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येतात. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी अनेक पर्यटन स्थळे निर्माण केली जात आहेत. आता आपण ब्राझीलमधील वाहतूक बघूया. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. देशातील वाहतूक मार्गांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गांचा आहे. रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गाचा विकास मर्यादित झाला आहे. येथून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सुमारे 3700 किलोमीटर सर्वात लांब पल्ला या मार्गाने गाठता येतो. पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. येथे लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्या शहरापुरता मर्यादित आहे. हवाई वाहतुकीचे योगदानही मर्यादित आहे. भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% प्रवासी वाहतूक आणि 70% माल वाहतूक होत असते. लोहमार्गाच्या विकासामुळे प्रवासी व माल वाहतूक सुलभ झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे. भारताच्या मध्य भागात, ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे दाट आहे. ज्या देशांचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्ग महत्त्वाचे असतात. जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जलमार्गांचा वाटा फक्त 1% आहे. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारांपैकी सुमारे 95% व्यापार सागरी मार्गाने होतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटांदरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गाचा उपयोग होतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाई मार्गांचा वापरही वाढत आहे. मुलांनो, आपल्याला माहित आहे की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. पुढील आकृतीमध्ये ब्राझीलचा अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील स्थाने दिली आहेत. या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकाची गणना करा. अतिपश्चिमेकडील नासोंटे दे रिओ मोआ हे ठिकाण अक्रे राज्यात असून त्याचे स्थान 7°32'33 दक्षिण अंशाश
व 73°59 पश्चिम रेखावंशावर आहे. अतिपूर्वेकडील पॅन्टो दो सेक्सेस हे परेब राज्यातील ठिकाण 7.0928 दक्षिण अक्षांश 34.47 पश्चिम रेखावंशावर आहे. या देशाच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे असे लक्षात येते की अतिपूर्व आणि अतिपश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक 168 मिनिटे आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. देशात वेगवेगळे कालविभाग आहेत. याप्रमाणे ग्रीनिश वेळेच्या अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहे. नकाशातील लाल रंगाची ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ म्हणजेच BRT दाखवते. ते ग्रीनिश वेळेच्या 3 तास मागे आहे. ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. ब्राझीलमध्ये 45% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपात झालेला आहे. प्रदेश रचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. अलीकडील काही वर्षात ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अवकाश तंत्राच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे. ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जात आहे. प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने या देशावर अधिक अवलंबून होता. परंतु अलीकडे चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटांचा आहे. परंतु भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते. भारतीय प्रमाणवेळेसाठी IST 82.30 पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जाते. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे. स्वदेशी तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे. भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम इस्रो या संस्थेमार्फत राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. मुलांनो, हा पाठ इथेच संपला. चला तर आता काही प्रश्न बघून या पाठाची उजळणी करूया. तुमच्याकडे 5 मिनिटे आहेत. 1. ब्राझीलच्या पर्यटनविषयी माहिती सांगा. 2. ब्राझीलमधील वाहतुकीबद्दल माहिती सांगा. 3. भारतातील रस्ते वाहतुकीचे महत्त्व स्पष्ट करा. 4. भारतातील संदेशवहनाबद्दल टिप लिहा.
आता तुमची उत्तरे तपासून पहा. मुलांनो, आजचा पाठ संपला. आशा आहे की तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल. धन्यवाद.